वेळेला आपण नवीन काय ट्राय केलं की राईडमध्ये जाऊन महाराजांचा झेंडा लावलाय, बघूया. ऑइल पडलेला आहे 1-2 रायडर. ओ माय गॉड. रोज हे तू पहिला जा तिकडे त्या बुलेट ऑइलच्या पुढे जा. फोटोशूट चालू आहे रोहन साहेब. काय बोललात? मुंबईत आत्ता आली ना. सो नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम सगळ्यांना. शिव सकाळ, गुड मॉर्निंग. बघत आपला पुन्हा एकदा भन्नाटच्या मराठमोळा यूट्यूब चॅनल मुंबई का सध्यामध्ये, आणि आपला नवीन ब्लॉग सुरुवात करत आहोत. आज संडे आहे, 18 तारीख आहे. वाजलेलं आहे जवळजवळ 5. फ्रेश हवा एकदम चांगली येत आहे. सो आत्ता आपण निघालो आहोत एका राईडसाठी, जी की ठाण्याला आहे. ठाणे उत्सवच्या अंतर्गत जी राईड आहे, जर दरवर्षी होते, तर आपण त्या राईडसाठी आपण निघालेलो आहोत. आपला टायगर पाठवलेला व्हाईट टायगर पूर्ण सज्ज झालेला आहे. महाराजांना झेंडासुद्धा लावलेला आहे मी आज. झेंडा लावण्याचं कारण आज हेच की उद्या जयंती आहे आणि आज आपली राईड आहे ठाण्याची. तर थोडं एकदम छातीमध्ये अभिमान आहे एकदम. काय म्हणजे एक फिलिंग असते ना यार, सोमवार शनिवार मस्त काम करायचं एकदम मन लावून, आणि मग पूर्ण बॉडी एक्झॉस्ट होते. आणि संडेला ती आपण रिचार्ज करतो. कुठून? ह्यानी बाईक राईड करून. तो चला आपण बाईक राईड चालू करूया. तो निघूया आता. हा आता बाय द वे हे जे ब्लॉग करत आहे ना, हे आता मी करून आयफोनवरून, कारण आयफोनची फ्रेम कशी आहे काय आहे माहीत नाही. अक्षय शूट करतो आयफोनवरून, मी पहिल्यांदा शूट करतो आयफोनच्या आहे. आणि बघूया जेवढं होईल तेवढं चांगलं आहे, जेवढं होईल ते टाकूया आपण. बाकी आपण गोप्रो वगैरे सेटअप लावून ठेवलेला आहे. ब्लॉगची ओपनिंग सुद्धा केलेली आहे. आता पटापट ग्लव्स घालूया आणि निघूया. साफ झालेला आहे लेट. मित्रांनो, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की कोणाकोणाला सकाळ सकाळ राईडवर निघते वेळी मराठी अशी गाणी ऐकताना किती मजा वाटते. सकाळी प्रभात गीतं, पहाटेची भक्तिगीतं हे ऐकता ऐकता राईड करणं किती, म्हणजे कमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर आवर्जून सबस्क्राईब करा आपल्या हक्काच्या चॅनलला. आणि सबस्क्रिप्शन फ्रीच आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. थोडं सबस्क्राईब करायचं मला थोडं अजून मोटिवेशन भेटतं चांगले चांगले ब्लॉग बनवायला. नॉर्मली आपण जेवीला रूट घेतो, तर आपण आज घेतलेला आहे मरोळ, आपला अंधेरी वरचा रूट. चला निघूया फटाफट पुढे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, क्या बात आहे. इथे एक ना मंदिर आहे तुळजाभवानीचं, भरपूर जुनं आहे. पण हे फक्त नवरात्रीच्या वेळेला लोक बाहेर काढतात, म्हणजे दर्शनासाठी वगैरे मंडप वगैरे बांधतात. नॉर्मली कोणाला कळत नाही, हिडन टेम्पल आहे तो, भरपूर जुना आहे. मी आता त्याचा ब्लॉगसुद्धा बनवलेला आहे. चला आता आपण ठाण्याच्या मार्गाला लागलेलो आहोत. काहीतरी आता 15-20 मिनटं दाखवत आहे. जे पूर्ण आपला जो जेवीएलचा रूट होता ना पूर्ण पवायचा वगैरे, तो सकाळी पूर्ण रिपेअरिंग किंवा मेंटेनन्ससाठी पूर्ण बंद करतात. द्वारला आलात तुम्ही तर असं काही भव्य मोठं दीपस्तंभ वगैरे लावून ठेवलेला आहे. जय श्रीराम. सो म्हणजे जे गेट आहे ना, तुम्ही ठाण्याचा गेट बोलू शकता तुम्ही यार. ठाणे टोल क्रॉस केल्यानंतर हा जो गेट लागला, 2 मोठे दीपस्तंभ मस्त लावलेले आहेत. सुशोभीकरण मस्त केलेलं आहे, जे की भरपूर आणि भव्य असं लावलेलं आहे. एक नंबर आहे. आणि इथे काय डीजे नाईट चालू आहे. सॅटर्डे नाईटचं अजून उचलला नाही वाटतं, डीजे नाईट चालूच आहे. चला आता आपण निघू फटाफट. ऑलमोस्ट आपण जवळपास आलेलो, 2 मिनटं दाखवते मला. लोकेशनवर तर आलो आहे, कुठे एक्झॅक्टली माहीत नाही. तुला विचारावं लागेल. गेट तर हाच आहे वाटतं. गुड मॉर्निंग. कोण आलं नाही वाटतं अजून. रोशन भाई नहीं आया क्या अब तक? कोई नहीं आया. पहला फोटो डाला गुड मॉर्निंग का. मुझे लगा पहला वो आएंगे. हमने गोरेगांव से आया और रास्ता कितना घूम घुमा के दिखाया. अंधेरी, मरोल, विरोल, पवई चौकी, बाद में विक्रोड़ी का रोड, ब्रिज पूरा बंद है ना पूरा. आता सगळे गॅदर झालेले आहेत. का इधर से कट है, यहाँ पे बीच में कट है. ये कट लेके फिर सिग्नल आएगा. सिग्नल से स्ट्रेट जाना है. नियरली 3 किलोमीटर कैडबरी का सिग्नल आता है. वहाँ से लेफ्ट जाना है. लेफ्ट जाके ऊपर लेक आता है. नियरली हिल्स
ओपन लेक पे जाके 5 मिनट रुकेंगे, ऐसा हमारा प्रोग्राम हुआ था। 5 मिनट रुकेंगे, वहाँ पे सब गैदरिंग होगी। नो रेसिंग, नो टॉर्चरिंग योर बाइक। अगर कोई मार्शल हॉर्न बजा रहा है आपको वहाँ पे रेस नहीं करना, उसको आगे जाने दो प्लीज। हाँ, और कुछ जो मार्शल आपको डाइवर्ट डायरेक्शन दिखाएगा, आपको लीड में फिर होगा। मतलब मार्शल will be outside on either side, so don't think you also can come out. Okay, only the marshal will be outside, the rest of you will be in one line formation. सो चला आता ब्रीफिंग वगैरे मस्त झाली आहे। रायडर थोडे संख्येप्रमाणे कमी आहेत, पण जेवढे आहेत फटाफट निघूया आपण। तर मार्शलची मीटिंग चालू आहे, काय रूट वगैरे सगळं प्लॅन करू। त्यावेळेला आपण नवीन काय ट्राय केलं की राईडमध्ये आपण महाराजा झेंडा लावला आहे, बघूया पोहोचतो। आणि हा नवीन सेटअप किती कारगर पडतो आहे बघूया। आता जवळजवळ जमल्यात मोस्ट प्रॉब्ली, आपण लवकर आलेलो तरी पण लवकर काय रायडर संख्या झाली नव्हती, पण ठीक आहे, जेवढे आले लेट आहे दुरुस्त आहे। चला, जय श्रीराम, जय श्रीराम। 2ची फॉर्मेशन आहे। लेट्स गो, लेट्स गो। सो ह्या पद्धतीने आपण निघालेलो आहे हायवेवर। 2चं फॉर्मेशन आपली आहे, बघूया, फॉलो करूया 2ची फॉर्मेशन। पण माझी गाडी एक नंबर आहे, काय पण बोला यार, काय दिसतो, प्रेडिटर दिसतो एकदम। तो सिग्नल लागलेला आहे आपला। तर जवळजवळ समथिंग 12-15 किलोमीटरचा स्ट्रेच आहे, जो आपलं 2 तासामध्ये कव्हरअप करायचा प्लॅनिंग तर ह्या लोकांनी ठेवलेली आहे। कशी होते नाही होते बघूया। मला असं वाटतं ना, जेन्युअनली असं वाटतं, गेल्या टायमाला जी राईड होती आपली ठाण्याची, उत्सव ठाणे, ती थोडी वेल ऑर्गनाइज होती, जी की आता थोडंसं मला थोडंसं डामाडोल वाटतं आहे। नॉट अबाउट आवर बाइकिंग ग्रुप, पण ऑर्गनायझरकडून। पण ठीक आहे, जो है वो है, जहाँ कुछ नहीं है वहाँ पे हम है। ऑइल झालेला आहे आपल्या राईडमधला, कारण खाली ऑइल पडलं आहे, ऑइल पडलेला आहे। 1-2 रायडर, ओ माय गॉड, रोसी भाई, आरामात 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 आरामात, रोसी पडला। हे काय बघ, तेल पडलेलं पूर्ण। तू पण राईट नाही घे, तू पण राईट नाही। हा रूटचा जो पहिला स्ट्रेच आहे, म्हणजे जो हायवेचा स्ट्रेच आहे, आपलं बाळासाहेब ठाकरे इथून जो पॉईंट आपला होता, हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे उद्यानपासून, तो पहिला स्ट्रेच आपण चालू केलेला आहे। बघूया किती स्ट्रेचमध्ये आपली गाडी। काय मला असे केस लावायचे ते हेल्मेटला यार, भेटत नाही। कोणी कमेंट करून सांगा यार, अशी विणलेली केस वेण्या कुठे भेटतील का? आपले मार्शल आहेत, चालले आपल्याबरोबर आपला निलेश भाई, निलेश कदम राईड। सो आपले मार्शल बरोबर तात्पर्य आहेत का आपल्या कामामध्ये। आता आपण लगभग उपवन लेक जवळ येऊन पोहोचलेला होतो आय गेस। हे जे खांबे से सुरू म्हणजे उपवन लेक साईडला आहे। अरे कुठे गेले फॉर्मेशन? फॉर्मेशन गायबच झालेली आहे। आता जी आहे त्या फॉर्मेशन चालवत आहोत आपण। इंस्टा 360चे कमाल बघूया, थोडेसे चिल्ले पिल्ले म्हणजे सकाळी वॉकला आले संडेला। ओ मार्शल भाई, ओ ऑलमोस्ट उपवन लेक आलेला आहे आपला। पुढून लेफ्ट घेऊन आपल्याला लेफ्ट साईडला उपवन लेक आहे। आता उपवन लेकला आपण आलेलो आहोत। तो आता काय इथे लाईनअप लावायला लावतं आहे, थांबा, जसं बसचा थांबा असो का राईडचा थांबा आहे। बघू, सुंदर अशी उपवन लेक राईट साईड आपलं। आणि ए तू पहिला जा तिकडे, त्या बुलेट वाल्याच्या पुढे जा। का नाही तू जा, तू चालवत नाही बरोबर, जा पुढे। कोण मी? अरे तू नाही रे बाबा, तो बुलेट वाला पुढे जा। सो तो मध्ये गोप्रो हँग झाला होता। सो आपले हे रोसी भाई
आणि आपला ओपन लेकच्या पाठून आपण निघत आहोत. डायरेक्ट आपण परत तिकडे जाणार हायवेला. तर हा मेन जंक्शन येऊन राहिलेला आहे. बघूया. सो लोक उभे आहेत व्हिडिओ वगैरे काढायला. सो असं काही मुंबईला काय होत नाही यार. अरे हे मुंबईला होत नाही आपल्याकडे ना यार. ठाण्यामध्ये मला किती यार बाईक रॅली आपण जातो राईडमध्ये ना. आपण मुंबईवरून मेन इथे येतो. अरे करा काहीतरी मुंबईकरांसाठी यार. ठाणेकरांसाठी एवढं चांगलं चाललेलं आहे. स्वतः आपण परत एक कलवासाठी जंक्शनला येऊन थांबलेला होता. तर हा जंक्शन क्रॉस करतोय आपण. क्या बात आहे. सकाळ सकाळ म्हणजे किती सुंदर वाटतं ना यार. म्हणजे राईड करायला सुद्धा. आणि कापूरबावडी पोलीस स्टेशन गेलेलं आहे. तर इथून आपण सरळ जाऊन आपण लेफ्ट मारू तर आपण कलवा साईडला वगैरे जाऊ. कलवा वगैरे शिवाजी हॉस्पिटल वगैरे त्या साईडला वगैरे जाऊ. आणि सरळ आपण परत तिकडे जाऊ जिथून आपण स्टार्ट केलं होतं. बाळासाहेब हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान तिकडून. हां तो छोटा ताई आपल्याला बघत आहेत. हॅलो हॅलो. किती क्यूट ताई आहेत छोटी छोटी. 3 लग्नाची गाडी आहे. सो हां तो ब्रिजवर गेला पुढे जाईल ना. हो हां काय करू. हां चालेल. तू असं समजशील. बंद करू इकडे म्हणजे हे बंद करू ना. सो जो बोलला बंद करायला रूट हा. तो ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो होता तिच्या इंटरव्ह्यूटी. हे जे स्टॉल लागलेत हेच लागलेत. बाळासाहेब हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक आहे उद्यान. आय डोंट नो. सॉरी जर काय चुकीचं बोललं तर कमेंट करून सांगा. आपल्याला आतमध्ये घेऊन जायचं किती थांबायचं आहे. सगळे लाईनअप लागत आहेत मस्तपैकी. सो मस्त लाईनअप झालेलं आहे ऑलरेडी. ऑफिशियली जी बाईक रॅली होती जी आपली ऑन रोड होती ती ऑन रोड ऑलरेडी ऑलमोस्ट झालेली आहे. स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट वगैरे झालेलं आहे कवर. नहीं फाइन है कुछ. फाइन वाला कैमरा नहीं इस्तेमाल करा ना. पूछना सबका फाइन. सो ये बेंजिलिया है स्मार्ट बाइकर. हाँ आइटम बेटा है क्या. भाई रिकॉर्ड हो गया ये. क्या? देखो ये लड़की के बेस में लड़का है. नाम भी बोलना भाई. योगेश जयेश भाई गेट टुगेदर राइड ऑन. अरे बहुत जगह है. अंदर नहीं बोले लेकिन अंदर में अच्छा है ना. आगे खड़ा है सगळे RTO वाले सुद्धा आहेत. नाश्ता लंबा सुद्धा आराम करू. चला बॅटरी जवळजवळ 18% उरलेली आहे आणि 37% गोप्रोचं राहिलं आहे सीन. बघूया पुढे आतमध्ये काय जात आहे. आणि सायकलवाले जात आहेत. चेंज करूया. सो सकाळी ठाणे उत्सव आहे. चला तर पटकन चला आपल्याला वरती बोलत आहे स्टेजवर. पटकन जाऊया. हा काय एंट्री गेट आहे. क्या बात है. चल हे याला थोडं छोटासाच आहे यार. सो
काका गाना थोड़ा बदलना. So all the cyclists, while you are having your breakfast, I hope you will dance with us. इतना भी छूअछूत नहीं है हम में कि हम पोल्यूशन करते हैं आप नहीं करते हो, हम साथ में नाच तो सकते हैं. क्या चिराग, बराबर ना? सही है भाई. चिराग बराबर ना? हाँ. In proper gear, so this ride was for road safety and no raving. I think nobody raved the bike throughout the ride. That was really nice. I think you need a round of applause for that because वो tempo हो जाता है हमेशा. And it was really nicely conducted. This was a part of Utsav. I am also inviting you for all the day events of today. It's a 3-day festival. I've been putting in a lot of things. At least आज आप आ जाइए या रुक ही जाइए, घर मत जाइए. संडे सिंपल चीज़. ये साइकिलिस्ट को भी बोल रहा हूँ क्योंकि मेरा बच्चा मेरा साइकिल ऐसा नहीं करने का. पूरा चिराग 3 दिन आने का कार्यक्रम में भी है ना. तो आप रुक जाइए आज, बाकी भी लोग रुक जाइए. There are lots of entertaining programs happening. This is a concept where almost 100 organizations have come together and this particular event has happened, and it's a kind of a crowd-sourced event. That's why even I couldn't reach, the bike happened. That's what is the spirit of Utsav. So I'll be calling the official rider heads or rider representatives from rider groups and felicitating them, and then we'll have a nice group pic. And if uncle wants to say something, the most senior rider. I am a senior citizen of 68 years old. I am Ashok Zagav, retired police inspector. Before that, I was working in Indian Air Force for 15 years. Now I have enjoyed this ride very nicely, and we were enthusiastically going on ride. Thank you very much. Just now I have come from Dombivli, Palau city on this ride. फोटोशूट चालू आहे. काका आपलं इन्व्हिटेशन म्हणजे मी सिद्धेश तांबे. काका मत बोलो. रायडर आहे पाहिजे. तर मग तुमचं इन्व्हिटेशन द्यायचं काय झालं, म्हणजे तुम्ही इथे फाउंडर आहात म्हणजे. तर म्हणजे माझं मत असं आहे की तुम्ही हे ठाणेकरांसाठी हा उत्सव असतो. तर तुमचं असं काय मत आहे की मुंबईमध्ये पण असं काय झालं पाहिजे असं? मुंबईमध्ये तो व्हायलाच हवं. मुंबईमध्ये व्हायलाच हवं. यावर्षी मुंबई फेस्टचा एक प्रयोग त्यांनी केला होता, पण समाव तो पोचलाच नाही लोकांपर्यंत. म्हणजे बऱ्याच साईट्सवर मुंबई फेस्ट होणार होता, पण जनरली काय होतं की कुठला तरी एक ऑर्गनायझेशन, कुठला तरी एक एनजीओ, ऍक्च्युली नॉन गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट लोक आपला स्वतःचा एक फेस्टिवल तयार करतात आणि मग लोकांना वाटतं की आपण फक्त जाऊन अटेंड करायचा. सो तो पार्टिसिपेटरी होत नाही बऱ्याच वेळेला. तो थोडासा आपण म्हणतो की पॅसिव्ह आपण लिस्नर किंवा ऑडियन्स म्हणून जातो. तर आपला इथे प्रयत्न असा आहे की तो पार्टिसिपेटरी व्हावा. आणि राईड आता आज आपण बघितलं की कोणीच लीडर नव्हता तरी सगळ्यांनी व्यवस्थित राईड केली. तर त्यामुळे आमच्याकडेही असंच आहे की लीडर कोणीच नाही. सगळेजण हॉरिझॉन्टल मॅनेजमेंटमध्ये काम करतात आणि सगळेजण ऑनररी काम करतात. म्हणजे आता जर असं वाटत असेल आपल्याला बघितल्यानंतर की एक मॅनेजमेंट कंपनीला आपण हे दिलंय का, तर बिलकुल नाही. प्लॅनिंग, मॅनेजमेंट आणि एक्झिक्युशन सगळं फक्त व्हॉलेंटियर्स करतात. तर मुंबईत नक्कीच व्हायला पाहिजे असं मॉडेल आणि सगळ्याच सिटीजमध्ये. की मी स्पेशली मुंबई गोरेगाववरून मी इथे इव्हेंट अटेंड करायला आपण गेल्या वर्षी सुद्धा आलेलो. आम्ही डान्स वगैरे केला स्टेजवर मस्त. आणि मुंबई ब्लॉग मध्ये बोललो की मुंबईकरांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मुंबई करायला तयार असेल तर आम्ही मुंबईकरांना करायला किंवा ठाण्याची जरा प्रेरणा घेऊन करा. आणि कसं आहे की ठाणे तसंही काही ना काही असतो. त्यामुळे ठाण्याने लीड करायलाच पाहिजे, कारण ठाणे एक्झिस्ट करत होतं 6व्या शतकापासून. मुंबई तर आत्ता आली ना, त्यामुळे होईलच ते. धन्यवाद. थँक्यू. कट नका करू. सो आपले कॅमेरामॅन आहेत रोहन साहेब. काहीच बोलले ते. काय बोललात? मुंबई तर आत्ता आली ना. सो आता आपला योगेश भाऊ काय घरून चिकन घ्यायला निघालेला आणि इथे आले चापचड्डीमध्ये. हे अलाउड नाही कोणाच्या हातात घेऊन फोटो काढणं. ह्यांना तुम्ही कुठे पाहिलंय का? हा, अरे काय भेटणार आहे व्ह्यूज माझ्यामुळे तुला. ऍटलीस्ट चॅनल तर बंद होईल. सो चला फायनली राईड आपली संपुष्टात आलेली आहे. तर आपण कुठून निघायचं आहे?
सो आता आपली राईड आलेली आहे संपुष्टात. मस्त इव्हेंट झाला, स्नॅक्स वगैरे चाय वगैरे झालेलं, भरपूर मित्र वगैरे भेटले, नवीन नवीन लोकांची ओळख झाली. सो आता आपल्याला निघायच्या बाहेर मित्राला घरी जाऊन येऊया आपण एकदा. तर निघूया फटाफट. राईड ऑलमोस्ट कंप्लीट झाली, मस्त झाली, सक्सेसफुल झाली. आपण ओपन लेक वगैरे सगळं कव्हर करून आलो. आणि या राईडच्या अंतर्गत बघू जेवढं जर किती मिनटं 12 मिनटं सरळ आहे. चालेल चला.